हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. मी आर्या आपटे. तुमचं आज मी दुसरं लेक्चर घेत आहे कॉम 209चं अकाउंटन्सीचं. तर आपण मागच्याच बघत होतो पहिल्या बुकमध्ये इन्व्हेस्टमेंट अँड फार्म अकाउंटिंग, म्हणजेच मराठीमध्ये गुंतवणूक व कृषी लेखे. तर हे जे आहे इन्व्हेस्टमेंट अँड फार्म अकाउंटिंग, त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस इन्व्हेस्टमेंट अकाउंट बघितलं होतं. इन्व्हेस्टमेंट अकाउंट, एक सेकंड. इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये आपण एक्स इंटरेस्ट, कम इंटरेस्ट हे सगळं काही बघितलं होतं. तर त्याचे डेफिनेशन बघितलं होतं, त्याचा प्रो फार्मा बघितला होता, त्याचे वेगवेगळे जर्नल एंट्रीज बघितल्या होत्या आणि असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जस्ट मी सॉल्व्ह करा असं केलं होतं. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा केला होता आपण मागच्या वेळेस. तर मेनली ही गव्हर्नमेंट बॉन्ड, सिक्युरिटीज, नंतर अंडर रायटर कोण असतो, कसं असतो, त्याचे काय काम आहे ते आपण मागच्याच बघितले होते सगळे. आणि नंतर डिफरन्स पाहिला होता अंडर रायटर आणि ब्रोकरचा. ॲडव्हान्टेजेस बघितले होते सर्व. तर हे सगळं आपण पूर्ण कव्हर केलं होतं. आज मी नेक्स्ट युनिटकडे जात आहे, ते म्हणजे हायर परचेस युनिट. आणि त्याला त्यामध्ये मराठीमध्ये असं म्हणतात की मी जस्ट स्क्रोल करतीये. भाडे खरेदी पद्धत, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात हायर परचेस ॲग्रीमेंट. तर भाडे खरेदी पद्धत म्हणजेच हायर परचेस ॲग्रीमेंट. आता बघा, आपण जेव्हा म्हणजे आपण जेव्हा काही गरजा कंप्लीट करायच्या असतात त्यावेळेस आपल्याला काही वस्तू विकत घ्याव्या लागतात. आणि त्या वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला आपले फंड्स जर नसतील तर आपल्याला हायर परचेस सिस्टीम नाहीतर इन्स्टॉलमेंट सिस्टीम यानुसार आपल्याला त्या वस्तूंची गरज म्हणून कंप्लीट करावं लागते. त्याच्यासाठी ते पैसे तेवढे त्यावेळेस द्यावं लागतं. तर हे बेसिकली या दोन पद्धतीमध्ये आपण ते बघणार आहोत. तर हायर परचेस सिस्टीम आणि इन्स्टॉलमेंट सिस्टीम या दोन्ही आपल्याला अभ्यासायला आहेत. तर त्याच्यापैकी हायर परचेस सिस्टीम म्हणजे काय? द हायर परचेस ॲग्रीमेंट मीन्स अन ॲग्रीमेंट अंडर विच द गुड्स आर लेट ऑन हायर. हायर मीन्स म्हणजे भाडे पद्धतीवर. Higher and under with the higher is as option to the purchase them in accordance with the term of agreement, and include agreement under which given the possession of the goods delivered by the owner thereof to the person and conducting it such person pay on agreement amount in predictional installment. The property in goods, it's
to pass such person on the payment of last installment. Property in the goods, the ownership of goods is the pass to such person on the payment of installment. Such person has the right to terminate the agreement at a time before property so pass. In this activity, the uh, the the terms use higher higher vendor, cash price, down payment, higher purchase price. So this all cover in this system. The higher purchase transaction is one which, when the seller delivers such goods to the person to know the higher purchaser with a condition that he will repay the price of the goods inclusive the interest by the different installment and adequate the property immediately, but the title of the goods transfer only when the last installment is paid. See, when we in hire purchase system, at that time we firstly this goods or this which we buying such a thing, this we used, but the ownership of such goods and thing, after we completing full payment, down payments, and cash price payment also. Payment plus down payment and higher purchase price wholly paid after, and afterwards you give the ownership of such things. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं तर एखादी वस्तू आहे जी ज्याची जी आपण सध्या वापरत आहोत, पण ती कशी ती आपण भाडे तत्वावर वापरत आहोत, आणि त्याची पूर्ण किंमत जेव्हा त्याच्याकडे इंटरेस्ट प्लस ती किंमत ते अशी जेव्हा त्याच्याकडे दिली जाईल, तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला ती त्याचं ओनरशिपची म्हणजे म्हणजे ती त्याच्यावर ओनरशिप तुम्हाला मान्यता दिली जाईल. तर त्याचे फीचर्स आहेत वेगवेगळे. ते म्हणजे बायर अँड सेलर आर रिटन लीगल ॲग्रीमेंट, म्हणजे त्या दोघांमध्ये लीगल ॲग्रीमेंट झालं पाहिजे. पेमेंट विल बी मेड ऑन इन्स्टॉलमेंट. Each installment as a treated higher charges for the use of goods. Buyer get possession of the goods after a first installment. Means first installment paid झालं ते झालं की त्याला possession मिळणार. Paid but the title of the same remain will be the seller. म्हणजे म्हणजे आपल्याकडे एखादी मशिनरी आली समजा, आज आली, केव्हा आली, कारण आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्याचं पे केलं, पण जेव्हा त्याचे सगळे इन्स्टॉलमेंट पेड झाल्यावरच त्याचं ओनरशिप आपल्या नावावरती हे करणार, आपण ती वापरू शकणार, पण ती त्याची ओनरशिप आपली नसणार. तर हे सगळे मुद्दे हे डेफिनेशन आणि ह्याच्यामध्ये आहे. तर डेफिनेशन त्यांनी लिहिलेले, हायर परचेस ट्रान्झॅक्शन इज वन वेन द सेलर डिलिव्हर्ड द गुड्स टू पर्सन नो as a hire purchaser with a condition that he will repay such price of goods inclusive the interest by different installment and acquisition the property immediately, but the title of such goods is transferred only when the last installment is paid. So these points cover that hire purchase definition. They also give some advantages and disadvantages, seller, buyer, both also. Uh, Points to be considered for the success of hire purchase. Things about the financial position of the prospective buyer. Valuable, durable, and standard gold must be sold by the method. This system is convenient only those condition, those demand is not elastic. The
perishable goods cannot be sold by the hire purchase system. Means दूध वगैरे, पेरिशेबल म्हणजे दूध वगैरे असे दुग्धजन्य पदार्थ किंवा जे नाश पावणारे पदार्थ आहेत ते कधीही हायर परचेस सिस्टीमवर नाही हे केले जात. दुसरं म्हणजे त्याच्यानंतर the system is converted only those the type of goods which price remain stable. More profit should be included in the price of the hire purchase agreement to sustain the loss arise due to the bad debt. The protection should be given to the buyer if the seller refund the goods buyer. More profit should be included in the price agreement to sustain the loss arise due to the bad debt. Customers should be like to high standard of living. The customer must be educated. The seller must be eager to promotion of sale and obtain the trust of the customer. This should be financial instruction for the promotion of the hire purchase system, and the legal provision is the act for the promotion of the customer consumer. These are the various entries. Let's we start with first problem. In Marathi also त्याची पद्धती सगळी त्यांनी सांगितलेली आहे. नंतर त्याची ही व्याख्या आहे आणि मग त्याचे पुन्हा काय काय फायदे काय काय तोटे आहेत ते सगळे त्यांनी सांगितलेले आहेत. नंतर त्यांनी उदाहरण रोख किंमत व्याज दर दिल्यास म्हणजे त्यांनी एक म्हणजे हायर परचेस ही दोन पद्धतीने आपण हे काढू शकतो. एक तर स्थिर घसारा पद्धत म्हणजे फिक्स्ड डेप्रिसिएशन मेथड, and diminishing depreciation म्हणजे acid accrued method, फर्स्ट इज अकाउंट म्हणजे अकाउंटिंग मेथड काय. दीज आर द सेपरेट मेथड अडॉप्टेड in hire purchase system is record in a transaction in the books of account at the time of agreement. The buyer pay first installment, which is called down payment. Interest is not charged on a first installment, but the next each installment interest is charged. So the installment is divided in two parts: cash price goods and amount of the interest payable. The installment amount is equal to cash price and investment. Please underline on this part. Afterwards, we go through the first example problem. Shri Rani purchased washing machine from Shah Brothers, Mumbai on hire purchase basis. The following terms: the cash price of the washing machine is 8,000. The installment are payable as follows. On 1st January, at the time of single investment of 2,000, the down payment remaining amount is 2,000. Each installment annually 10% interest including should be paid.
depreciation charge on 10%, fixed installment method, machinery by the Rani. With the above information, record the journal entries and the Rani as follow method. See, in this case, the book entries must be clear, journal entries must be clear, so you can grab your marks very quickly. Firstly, we draw this table and we make sure this table is uh, maintained. See, for our total value is 8,000. They can make 4 installment, 1, 2, 3, 4. So first installment for 2,000. The interest is not there because we give our down payment. So the 2,000, there is no interest, calculation of interest, there is no point of interest, and the installment is 2,000. Remaining balance is 8,000. Why? Because 8,000 is total value. So 8,000 minus 2,000 is equal to 6,000. इन मराठीमध्ये पण मी सांगते, आपल्या याची मशिनरीची व्हॅल्यू 8,000 आहे. त्याच्यापैकी 2,000 आपण पहिल्यांदाच पे करतोय, पण त्याच्यावर इंटरेस्ट लागेल का तर नाही. म्हणून मग 2,000 आपण पे केले, मग उरले किती 6,000. मग आता पुढे दुसरा इन्स्टॉलमेंट त्यांनी 31/12/1990 ला दिलेलं, म्हणजे ते 2,000. मग इंटरेस्ट कसा 600 आला. कसं काय? 6,000 म्हणजे हे उरलेले आहेत ना, हे उरलेले आहे त्याच्यामधून 10% आपण काढले तर हे 6,000. मग त्याचे ऍडिशन करून किती झालं 2,600. मग पुढच्या 2,000 इयर मध्ये त्यांनी पुन्हा 2,000चं हायर परचेसचं डाऊन पेमेंट केलं. तर मग त्याच्यावर आता उरलेले किती 4,000. 4,000वर त्यांनी 10% काढले, त्याची 400. आता पुन्हा 2,000. मग 2,000वर पुन्हा त्यांनी 10,000. असं करून त्यांनी ही अमाऊंट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट ही काढलेली आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. तर पुढे जर्नल एंट्रीज त्यांनी दाखवलेल्या आहेत. पहिली जर्नल एंट्री एक तर डाऊन पेमेंटचे पहिले, नंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंटचे, मग फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेडची, नंतर पुन्हा डेप्रिसिएशन चार्जची आणि डेप्रिसिएशन PNL टाकल्याची. पुन्हा सेकंड इयरला सेम त्याच रिपीटेडली त्याच एंट्री येतील. हे झाले रिपिटेशन. तुम्ही आता क्लिअरली बघा, ह्या खरं पाहिलं तर या 4 पहिल्या ज्या एंट्री आहेत त्याच खूप महत्वाच्या आहेत. त्याच रिपीटेडली तुम्हाला पुढच्या इयरला, त्याच्या पुढच्या इयरला ते करायच्या असतात. तेव्हा तुम्ही या जर 4 तुमच्या डोक्यात जर फिट झाल्या असतील तर पुढे तुम्हाला खूप इझी जाईल. तर तुम्ही आधी हा टेबल करून घ्या. टेबलमुळे खूप सारे डाऊट्स आपले क्लिअर होऊन जातील. टेबल करणं झाल्यावर जर्नल एंट्रीज स्टेप बाय स्टेप जा. पहिल्यांदा काय करू आपण, तर पहिल्यांदा डाऊन पेमेंट करू. मग डाऊन पेमेंट झालं काय करू, तर पहिल्यांदा इंटरेस्ट भरू. इंटरेस्ट हा कुठे पाठवू किंवा मग डेप्रिसिएशन कुठे पाठवू, हे सगळं झाल्यावर ते बँकेत पाठवू. असं सगळं करून 1 बाय 1 तुम्हाला हे 4 एंट्रीज एका वर्षासाठी कम्प्लीट करायच्या. नंतर दुसऱ्या वर्षाच्या पण त्याच सेम एंट्रीज तुम्हाला फॉलो, फक्त या नंबर्स चेंज असतील. आता तिसऱ्या वर्षाचे पण असंच सेम टाईप मध्ये करायचं. तर हे झालं पूर्ण हे अक्रूड पहिल्या ह्याचं म्हणजे ऍसेट अक्रूड मेथडचं जे आहे ते या प्रकारे झालं. आता क्रेडिट परचेस मेथडचं पण सेम तसंच असतं. पहिल्यांदा परचेस सिस्टीम म्हणजे आधी काय करू आपण, क्रेडिटवर आहे ना, म्हणजे आपल्याला ते क्रेडिटवर दाखवा, म्हणजे मशिनरी दाखवावं लागणार. आणि नंतर मग डाऊन पेमेंट दाखवून ते 2,000 आले. मग त्याच्यानंतर 600 हा इंटरेस्ट आला. नंतर बँकेत किती जमा झाले वगैरे हे सगळे आपल्याला दाखवावं लागेल. तर आपण असं करूया, अशी एंट्रीज आपण करू शकतो. सेकंड ह्याचं पण त्यांनी तसंच सांगितलेलं आहे. फक्त इथे दिलेलं आहे तुम्हाला हे आधी टेबल प्रिपेअर करून घ्यायचं आहे आणि कोणत्या मेथडनी सांगितलं आहे त्या मेथडनी आपल्याला ते जर्नल एंट्रीज आपल्याला दाखवायच्या आहेत. आता हे आहे ते प्रॉब्लेम त्यांनी प्रिपेअर केलेले आहेत. प्रॉब्लेम कसे काय प्रिपेअर करायचे, तर पहिल्यांदा हा डायग्राम काढायचा.
मग जनरल एंट्री जसं घालतो तसं पहिल्यांदा काय येईल की आपण मशिनरी हे केली, पहिल्यांदा काय एंट्री ही आपली पहिल्यांदा आपल्याला मशिनरी चं डाऊन पेमेंट पेड केली हे असेल, जर ॲसेट ॲक्रूड मेथड असेल तर डाऊन पेमेंट दिलं, नंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट दिलं, मग त्याचं पेमेंट केलं, नंतर इंटरेस्ट दिला, त्याचं पेमेंट झालं, डेप्रिसिएशन दिलं, त्याचं पेमेंट झालं, P&L ला त्याची एंट्री झाली. हे सगळं आपल्याला वन बाय वन जसं आपण जनरल एंट्रीज करतो तसेच आपल्याला खाली अकाउंटमध्ये प्रिपेअर करायचं आहे. आता बघा, सेकंड ह्याच्यामध्ये त्यांनी एकतर हे मशिनरी अकाउंट केलेलं आहे, नंतर इंटरेस्ट अकाउंट केलेलं आहे, डेप्रिसिएशन अकाउंट केलेलं आहे, सेलरचं अकाउंट केलेलं आहे. हे सगळं त्यांनी दिलेलं असतं, तिथं खाली शेवटी दिलेलं असतं की हे अकाउंट तयार करा. मग तसे आपल्याला अकाउंट तयार करायचे असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला ते करायचं आहे. आता हे पहिल्यांदा कोणत्याही प्रॉब्लेममध्ये मस्त आहे की हा चार्ट तयार करून, चार्ट झाल्यानंतर त्यांनी दिलेले अकाउंट म्हणजे त्या कंपनीचं अकाउंट, जिच्याकडून घेतलं त्याचं अकाउंट, डेप्रिसिएशन इंटरेस्ट त्यांचं अकाउंट. म्हणजे आता त्याच्याकडून घेतलं मग डेप्रिसिएशन आपल्याला इथं दाखवावं लागेल. तर हे वन बाय वन आपण जसे जनरल एंट्रीज करतो तसंच हे अकाउंट सुद्धा आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. तर हे आपल्याला आता वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. मराठीमध्ये पण हेच आहे सांगितलेलं. इथे समरी दिलेली आहे त्यांनी. हायर पर्चेस सिस्टीम क्रिएट्स कॉन्फिडन्स इन द फायनान्स इन द माइंड ऑफ कस्टमर because he purchased a cost commodity of the installment by increasing standard of living. The higher system buyer maker agreement and seller are given first installment. He take the possession of the goods immediately. The remaining amount may be paid in installment. He will not receive the title right the title of goods upon the last installment, but he can start use of goods in get satisfaction. These are the main points of our hire purchase system. आणि मराठीमध्ये आपल्याजवळ असलेल्या पैशातून आपण सुलभ हप्त्यांच्या साहाय्याने महागड्या वस्तू करू शकतो. या आत्मविश्वासाने ग्राहकाच्या मनात निर्माण करणारी अशी ही पद्धत आहे. भाडे खरेदी पद्धत लेखणी करार करून वस्तू ताबडतोब वापरण्यासाठी ताब्यात घेताना खरेदीचा फक्त पहिला हप्ता करार करताच भरावा लागतो. त्यानंतर उरलेली रक्कम ग्राहकाची आर्थिक कुवत लक्षात घेऊन ती रक्कम हप्त्याने देऊन ग्राहक ती देऊ शकतो. मालाची शेवटचा हप्ता भरेपर्यंत ग्राहकाला मिळत नसली तर त्याचा ताबा लगेच मिळणाऱ्या वस्तूच्या बाबत करावा लागेलच. सुरुवातीला हे भाडे खरेदी पद्धत एकूणच सर्व हप्ते मिळून होणाऱ्या एकूण खरेदीच्या किमतीच्या तुलनेने ताबडतोब भराव्या लागणाऱ्या पहिल्या हप्त्याच्या रक्कम खूप कमी असते. म्हणून केवळ पहिल्या हप्त्यात उचलून वस्तू लगेच वापरणे शक्य होते. तर हे सगळे मुद्दे झाले हायर पर्चेस सिस्टीमचे. आता दुसरी आहे इन्स्टॉलमेंट पर्चेस सिस्टीम. आता दोन्हीही टाईप वेगवेगळे आहेत. तर ते कसे आहेत वेगवेगळे, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये पडतो. तर हे बेसिकली हे पॉइंट्स आहेत जे फार महत्वाचे आहेत. मराठीमध्ये पण मी दाखवते.
भाडे खरेदी पद्धत आणि हप्ता बंद खरेदी बंद म्हणजे इन्स्टॉलमेंट परचेस सिस्टीम आणि हायर परचेस सिस्टीम. तर ऍक्ट म्हणजे बेसिकली ह्याचे पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत इंग्लिश बुकमध्ये की ऍक्ट ग्रोईंग नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट पासिंग ऑफ द टायटल नेचर ऑफ पार्टीज component other than the cash price, right return goods, right of selling of the goods, responsibility of risk of the loss, and installment is treated fair of the bad debt and protection to the price. तुम्ही हे बघू शकता मराठीमध्ये पण त्यांनी हे 8 मुद्दे दिलेले आहेत. आधी आपण मराठीतले मुद्दे बघूया. भाडे खरेदी पद्धत म्हणजे आणि हप्ता बंद खरेदी पद्धतीचा पहिला मुद्दा, शेवटचा हप्ता भरेपर्यंत खरेदी भाडे करू समजला जातो आणि कराराचा पहिला हप्ता भरला की हा वस्तूचा मालक बनतो. हे हप्ता बंद मध्ये असतं. नंतर शेवटचा हप्ता भरला की खरेदीदाराकडे वस्तूची मालकी जाते. पहिला हप्ता भरताच खरेदीदाराकडे वस्तूची मालकी जाते. म्हणजे पहिल्यांदाच जर का आता इन्स्टॉलमेंट सिस्टीम म्हणजे कशी की आपण बघा नॉर्मली गाडी विकत घेतो. तर गाडी विकत घेताना तुम्हाला ते म्हणतात की तुम्ही इन्स्टॉलमेंट सिस्टीम वर घेणार का? तर आपण येस केलं तर आपल्याला एक काही डाऊन पेमेंट भरून आपल्याला ती गाडी आपल्या नावावर होऊन जाते. त्याच्यासाठी आपल्याला जी अकाउंटिंग ट्रीटमेंट पार पाडावी लागते ती इन्स्टॉलमेंट सिस्टीम असते. तर मग त्याचा तिसरा पॉईंट असा आहे की खरेदी हप्ता न भरल्यास विक्रेता वस्तूचा ताबा परत घेतो. खरेदीदार हप्ता न भरल्यास विक्रेता वस्तूचा ताबा घेऊ शकत नाही. वस्तूचा ताबा खरेदीदाराकडेच असतो. एखादा हप्ता खरेदीदाराने न भरल्यामुळे वस्तूचा ताबा विक्रेत्याकडे गेल्यास खरेदीदार पूर्ण भरलेले हप्ते विक्रेता जप्त करू शकतो. विक्रेता कोणत्याही परिस्थितीत खरेदीचे भरलेले हप्ते जप्त करू शकत नाही. हप्ते हा भाडे स्वरूपात समजला जातो. ह्याचा हप्ता म्हणजे हप्तेबंदचा हप्ता हा अंशतः भरलेली वस्तूची किंमतच असते. शेवटचा हप्ता भरून मालकी मिळवण्यापूर्वी खरेदीवर तिसऱ्याच कोणाची वस्तू विकू शकत नाही. पहिला हप्ता भरल्याबरोबर ही वस्तू मालकीची मिळते. त्यामुळे ती वस्तू विकू शकतो. रकमाची सर्वस्व बुडवण्याचा धोका कमी असतो. खरेदीचा वस्तूचा ताबडतोब मालक झाल्याने पैसा बुडण्याचा धोका जास्त असतो. विक्रेती जास्तीत जास्त संरक्षण मिळते. ग्राहकाला जास्तीत जास्त संरक्षण मिळते. तर हे झाले दोघांचे मुद्दे. आता हेच इंग्लिश मध्ये आपल्याला बघता येतील. तर पहिला मुद्दा आहे ऍक्ट गव्हर्निंग म्हणजे ही इट इज गव्हर्निंग बाय द हायर परचेस ऍक्ट 1972 आणि ही सेल ऑफ गुड्स ऍक्ट 1930 ला ही आपली इन्स्टॉलमेंट सिस्टीम आली. nature of contract, it is agreement of hiring, the agreement of sale. हे हायर परचेस सिस्टीम मध्ये. नंतर पासिंग ऑफ द टायटल ऑफ द पासिंग लास्ट पेमेंट ऑफ द इन्स्टॉलमेंट, द टायटल ऑफ गुड्स इमिडिएटली टू द बायर आफ्टर पेइंग फर्स्ट इन्स्टॉलमेंट. हे इन्स्टॉलमेंट सिस्टीमचं आहे. Fourth point is name of the parties. In hire purchase system, they involve hire and vendor. In installment system, they include called buyer and seller. Components other than the cash price. The component other than the cash price include the installment. It's called higher charges. Components in installment system cash price include the installment called interest. In hire purchase, right
the buyer fall in pay any installment, the seller can respond the goods back from the buyer, and in installment the seller cannot recover the goods back. 7 point is right of the sale of goods. Buyer cannot sell the goods because he is not owner of the goods. Buyer can sell goods because he is the owner. Responsibility in hire purchase system, the buyer is not responsible for the risk of loss because title has not yet to be transferred. The installment based for the responsibility of the loss is goods because of the owner has the transfer title. Installment in treated hire purchase, installment is treated as a higher charges. In installment system, installment treated as a replacement of the principal together with interest. Uh, Fair of the bad debt, the last fair of the bad debts. It is more fair of the bad debt in installment system. And last point is protection of the parties. In hire purchase, more protection to the seller, and in installment system, there more protection to buyer. So these are the points which cover in installment and hire purchase system. Afterwards, they give various entries, general entries, and after that, they give problem of Pushkar Industries. Marathi also, there this problem. There let's we do in installment purchase also we make interest table. Uh, See, firstly, you read all problem. Afterwards, you make table according to this, and afterwards you journal entries, which they mean to say. So let's start with problem. Pushkar Industry, Dhule purchase one washing machine, rupees 1st January. Vishal Industry, Jalgaon. Under installment system, the cash price washing machine is 8,500. Pushkar Industry 2,500 has a down payment. Maintain the year 10% interest as follows. Um, on December 31st December 1990, 2,000 with the interest. In 2000, that 2,000 with interest, and in 2001, 2,000 with interest. So the entries are, firstly we can make table. So first 2,000, uh, cash price is 2,500, balance is 6,000. Afterwards 2,500, 600, 600 कसं आलं होतं 6,000 into 10 upon 100. Yeah, sir. And remaining is 4,000. पुन्हा 2,000 plus 600 हे 2,000, 2,400, 4 plus 400 हे आपल्याला हे इंटरेस्ट काढून आलं, तर हे आपल्याला त्याच्यात फक्त ऍड करून आपल्याला ते हा टेबल तयार करायचा आहे. दोन्ही पद्धतीत थोडं थोडंसं चेंज आहे. त्याच्यानंतर जर्नल एंट्रीज त्यांनी केलेले आहेत. वॉशिंग मशीन इंटरेस्ट, नंतर ह्या जर्नल एंट्रीज तुम्हाला वर पण दिलेल्या आहेत प्रो फार्मामध्ये. तशा आपल्याला त्या एंट्रीज कव्हर करायच्या आहेत. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेल्या प्रॉब्लेम्स म्हणजे इंडस्ट्री, दोन्ही इंडस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये ते करायला लागणार आहे. नंतर दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी असंच टेबल तयार केले आहेत, पण अकाउंट प्रिपेअर करायला सांगितले. मग त्याचे इफेक्ट त्यांनी दाखवले आहेत. मग इंटरेस्ट इन सस्पेन्स अकाउंट हे सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे.
तर हा प्रॉब्लेम आहेत इन्स्टॉलमेंट सिस्टीमचे. तर हे सर्व काही या दोन्ही चॅप्टरमध्ये आपण पाहिलं. पहिल्यांदा मी सांगते हायर परचेस सिस्टीम काय असते. हायर परचेस सिस्टीम ही अशी सिस्टीम असते की दोन्ही हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये दोन्हीकडेही अशी गोष्ट असते की तुम्ही जे काय आहे म्हणजे जे काही वस्तूचं हे आहे पोझिशन ते आपल्याला त्या वेळेस म्हणजे फर्स्ट डाऊन पेमेंट असलं की मिळतं. पहिल्यांदा म्हणजे हायर परचेसमध्ये त्याची ओनरशिप मिळत नाही, पण ती वस्तू आपल्याला वापरायला मिळते. आणि इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा ती वस्तू आपल्याला वापरायला मिळते, प्लस आपल्याला ओनरशिप सुद्धा मिळते. पण दोन्हीचा हे काय आहे की समजा जर आपण एखादा इन्स्टॉलमेंट बुडलं तर हायर परचेसची जी वस्तू आहे ती पुन्हा ती रिव्हर्स ह्यांच्याकडे हायर परचेसच्या ह्याच्याकडे जाते, म्हणजे सेलरला त्याचा फायदा होतो. पण इन्स्टॉलमेंटला तसं नाही होत. इन्स्टॉलमेंटची जी वस्तू आहे तिचं ओनरशिप ही बायरच आहे. त्याचं ओनरशिप त्याच्या त्यावेळेलाच म्हणजे फर्स्ट डाऊन पेमेंट आपण भरलं की ती शिफ्ट होते. पण हायर परचेसमध्ये तो एक मेन फरक आहे. तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही चॅप्टर्स आज कव्हर केले. मला असं वाटतं की तुम्ही ते प्रॉब्लेम्स सॉल्व करावे आणि डिफिकल्टी लेवल कशी बघावी आणि जर का अडलं तर मला सांगावं किंवा पिन करावं, आपण तो सॉल्व करू शकतो. शिवाय हे सर्व जे आहे ते दोन पद्धतीमध्ये येऊ शकते. मी हे आधी पण सांगितलं होतं. एक तर जर का ऑफलाईन परीक्षा असेल तर आपण नॉर्मली ट्रेडिशनली जसा पेपर सॉल्व करतो तसा येईल. आणि जर का ऑनलाईन असेल तर आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतील, म्हणजे एका ह्याचे 4 उत्तर असेल त्याच्यातले अचूक आपल्याला शोधून ते तिथे सॉल्व करणार. जरी आपल्याला हे आत्ताच्या पद्धतीत सोपं वाटत असलं पण ते इतकं सोपं नाहीये, कारण जर का आपण ते नीट आन्सर केलं नाही तर आपल्याला ते नीट मार्क मिळणार नाही. सो आपल्याला क्लीनली ते बुक अगदी क्लीनली ऑब्झर्व करायचं असेल, आपल्याला नीट वाचावं लागणार आणि तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क मिळण्याच्या दृष्टीने ते इझी राहू शकेल. तर आत्ता आपण इथे थांबूया. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये फार्म अकाउंटिंग बघणार आहोत आणि फार्म अकाउंटिंग 1, फार्म अकाउंटिंग 2. फार्म अकाउंटिंग म्हणजे आपले शेती व्यवसायाचे सर्व तंत्र. तर तोपर्यंत आपण ह्याचं आतापर्यंत झालेले म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट, हायर परचेस अकाउंट आणि इन्स्टॉलमेंट परचेस सिस्टीम सगळ्या यांचे तुम्ही घरी अभ्यास करा आणि काही डिफिकल्टीज असतील तर आपण ते सॉल्व करू. प्रॉब्लेम पॉईंट टू पॉईंट जा म्हणजे कळतील. टेबल जर आधी प्रिपेअर केला तर ते लवकर समजतात. तुम्ही जर का ते टेबल नाही प्रिपेअर केलं तर तुम्हाला तिथं एंट्रीज करायला किंवा त्याची पोस्टिंग करायला खूप अवघड जाईल. त्याच्यानंतर पद्धत अशी आहे की आधी टेबल झाल्यानंतर आपल्याला डेप्रिसिएशनची सुद्धा वर्किंग नोट आपल्याला ती करावं लागणार आहे आणि ती वर्किंग नोट सुद्धा आपण व्यवस्थित करूयात. असं सर्व आहे. तर डेप्रिसिएशन, इंटरेस्टची वर्किंग नोट झाल्यानंतर तुम्हाला हे वेगवेगळे अकाउंट तुम्हाला करावं लागतील असे प्रिपेअर. आता तुमच्या परीक्षेमध्ये जर जनरल एंट्रीज आल्या तर तुम्हाला जर्नल एंट्रीज करावं लागतील आणि जर का टेबल जर का तुम्ही अकाउंट प्रिपेअर करा म्हणलं तर आपल्याला या पद्धतीने वेगवेगळे अकाउंट तयार करून तिथं अकाउंटची नावं दिलेली असतात, तेच फक्त आपल्याला तिथं खाली लिहावं लागतात आणि आपल्या
डोक्याचा वापर करून आपल्याला एंट्री जसे पास करतो तसं ह्याचे पोस्टिंग आपल्याला त्या त्या ठिकाणी करावं लागणार. प्रोफार्माज आहेत जर्नल एंट्रीच्या, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे आपल्याला ते इझी जाईल. सो आता मी इथेच थांबते. पुढचं लेक्चर हे आता सेकंड लेक्चर होतं आपलं. आपण नेक्स्ट लेक्चरला पुढच्या मंगळवारी नक्की भेटू. टिल दॅन गुड बाय. थँक्यू.